अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजे योगीराजे परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू शिर्डी ग्रामनिवासी श्री साईनाथ महाराज की जय. थांब, हे शब्द फक्त ऐकू नकोस, मनाशी जोडून घे. कारण आज स्वतः साईबाबा तुझ्याशी या क्षणी बोलत आहेत. हो, तुझ्याशीच. कारण तुझं मन आज खूप जड आहे. तू हसतोयस पण आतून थकलास. लोकांना वाटतं सगळं ठीक आहे, पण फक्त तुलाच माहिती आहे की तू किती झगडतोयस. माझ्या बाळा, मी तुला सरळ सांगतो, आता स्वतःवर शंका घेणं बंद कर. तू कमजोर नाहीस, तू हारलेला नाहीस, तू मागे पडलेला नाहीस. तू फक्त योग्य वेळीची वाट पाहतोयस. आजपर्यंत तू खूप सहन केलंस. कधी परिस्थितीने तुला झुकवलं, कधी माणसांनी तोडण्याचा प्रयत्न केला, तरीही तू उभारला आहेस. हेच तुझं सामर्थ्य आहे. बाळा, तुला वाटतं ना मी सगळं बरोबर करतो, पण तरीही माझ्याच बाबतीत असं का घडतं? मी तुला उत्तर देतो. कारण ज्या लोकांना मोठं करायचं असतं त्यांची परीक्षा जास्त घेतली जाते. सोनं अग्नीतून शुद्ध होतं आणि तू सोन्यासारखाच आहेस. आज मी तुला सांगतो, तू जे स्वप्न पाहिलंस ते फक्त कल्पना नाही, ते तुझ्या नशिबाचा भाग आहे. पण बाळा, स्वप्न पूर्ण होण्याआधी तुझा आत्मविश्वास मजबूत व्हायला हवा. म्हणूनच मी आज तुझ्याशी बोलतोय. स्वतःला कमी लेखू नकोस, इतरांशी स्वतःची तुलना करू नकोस आणि माझं नशीबच खराब आहे असं कधीही म्हणू नकोस. तुझं नशीब आत्ताच बदलायला सुरुवात झाली आहे. कदाचित तुला अजून दिसत नसेल, पण पडद्यामागे मी काम करत आहे. बाळा, ज्या लोकांनी तुला सोडलं त्यांच्यावर राग ठेवू नकोस. त्यांना जाऊ दे. कारण जे पुढे चालायचं असतं त्यांच्यासोबत ओझं नेण्याची गरज नसते. आज मी तुला फक्त एक काम देतो. उद्या काय होईल याची चिंता करू नकोस. फक्त आज प्रामाणिक राहा. तुझा प्रयत्न मी पाहतोय, तुझा संघर्ष मी जाणतोय आणि योग्य वेळ आली की मी स्वतः पुढे येईन. माझ्या बाळा, डोळे मिट, एक खोल श्वास घे आणि मनात म्हण, साईबाबा, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो विश्वासच तुला पुढे नेईल. लक्षात ठेव, तू एकटाच नाहीस. मी आहे आत्ता या क्षणी. बोला, श्री साईराम.